घराच्या दाराला आंब्याचे तोरण, घराच्या दाराला आंब्याचे तोरण, रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण करणार आहे जवस चटणी. आपल्या शरीरासाठी हे जवस हे चांगलंच आहे, असं काय आपण लेडीज खाऊ शकत नाही. तर चटणी केली तर भाकरीसोबत तोंडी लावाय आपण घेऊ शकतोय. इथं मी पाऊण वाटी जवस घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत, 1-2-3 चमचे तीळ घेतले, लसूण घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, मीठ आणि लाल तिखट आणि जिरे. आता तीळ शेंगदाणे मी भाजून घेणार आहे. मंद गॅसवर चांगले भाजून घ्यायचे खरपूस. आणि भाजले का नाही जरा 1-2 खाऊन बघितलं तरी कळतं, नाही तर असं कच्चं लागतंय ते. जवळ भाजून झाले. आता जरा तीळ भाजून घ्यायचे. तीळ काय भाजलेले आपल्याला लगेच कळतात, त्यामुळे काय जास्त वेळ नाही भाजले तरी चालतं, ते जरा लालसर होतात पटकन. लसूण, तीळ, कढीपत्ता चांगला भाजलेला आहे. त्याचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सर भांडं ते थंड झालं की सगळं बारीक करून घ्यायचं. मस्त अशी खमंग चटणी आपली तयार झाल्या. सुंदर अशी जवसाची चटणी तयार झाल्या. नक्की एकदा करून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि या सर्वजण जेवण करा. आज जवसाची चटणी, मेथीची भाजी, काळ्या दारकूची आमटी, चपाती. सर्वांना श्री स्वामी समर्थ.